स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या या पिल्लाचं फुल डे रुटीन शेअर करणार आहे। तर बरेच दिवस झाले रुटीन व्लॉग्स चॅनलवर आलेले नाही आहेत। सो आता मी याचं 8 महिन्याचं आणि त्यानंतरच लगेचच मी 9 महिन्याचं सुद्धा रुटीन तुमच्यासोबत शेअर करेन। सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हो ना लाडू, हो ना लाडू, हो ना लाडू। तर लाडूची सकाळ ना भरपूर लवकर होते। 6:30-7 वाजता तो उठतो आणि उठल्यावर ना अजिबात रडत नाही। त्यानंतर मी लाडूला खाली घेऊन येते आणि त्याला डायपर फ्री टाईम देते। रात्री डायपर घातलेलं असतं ते सगळ्यात पहिलं काढून टाकते आणि दिवसभर मग पुन्हा मी लाडूला डायपर घालत नाही। आणि मग शिवची आणि त्याची मस्ती सुरू होते। आणि अर्धा तास खेळल्यानंतर ना मग मी लाडूला फीड करते, कारण की उठल्या ना तो खूप ॲक्टिव्ह असतो, कारण की तो बराच वेळ झोपलेला असतो। मग त्याला सगळ्या गोष्टी दिसत असतात, त्यामुळे मग तो फीड घेत नाही। सो अर्धा पाऊण तास खेळला ना की मग मी त्याला फीड करते। आणि आज शिवला सुट्टी होती, त्यामुळे मग रुटीन आमचं असं निवांत चाललं होतं। नाहीतर मग उठल्या लगेचच आंघोळ करून स्वयंपाकाला लागावं लागतं, कारण की शिवला टिफिन द्यायचा असतो। आणि आत्ता लाडू अजिबात एका ठिकाणी थांबत नाही। आधी तरी मी त्याला काहीतरी खेळायला देऊन माझी कामं भरभर आवरायचे, पण आता तसं नाही आहे। तो आता एका ठिकाणी अजिबात थांबत नाही। तो एकतर जिनेत चढायला जातो किंवा मग बाहेरच जातो। सो त्यावर आता खूप लक्ष ठेवावं लागतं। आणि कुठल्या रूममध्ये काय खेळायला आहे हे सगळं त्याला आता माहीत झालं आहे। आणि बराच वेळ खेळल्यानंतर आत्ता झाली आहे लाडूच्या आंघोळीची वेळ। आणि लाडूला आंघोळ त्याची आजी घालते, कारण की यावेळी मी स्वयंपाक करत असते। तर आधी शिव आंघोळ करतो आणि त्यानंतर मग लाडू आंघोळ करतो। पण आज जसं की शिवला सुट्टी होती, सो दोघंही एकत्रच आंघोळ करत होते। आंघोळ झाल्यावर मस्तपैकी लाडू रेडी झाला, कपडे वगैरे घातले, टिक्का लावला, पावडर लावली। आणि आत्ता वेळ झाली आहे लाडूचं पूर्ण दिवसभरातलं पहिलं मील, म्हणजे पहिलं जेवण खाण्याची। आणि लाडू अजिबात शांतच बसत नाही, म्हणजे एक झालं की दुसरं झालं की तिसरं, कंटिन्यू चालूच असतं। तो जस्ट चेअरसोबत खेळत होता, पण ती एका साईडने तुटली आहे, त्यामुळे मग मी ती ठेवून दिली। तर तो लगेच ड्रॉवरमध्ये वस्तू घ्यायला गेला आणि ते मी लावलं तर तो लगेच जिना चढायला लागला। म्हणजे तो अजिबात दमतच नाही, तो अजिबात थांबतच नाही। आणि यामुळेच ना मला यूट्यूबवर लक्ष द्यायला जास्त मिळत नाही आहे। सो माझे व्लॉग्स कंटिन्यू येत नाहीत। मग मी लाडूसाठी पेज करायला ठेवली आणि तेवढ्या वेळामध्ये पटकन झाडलोट करून घेतली। सो झाडलोट होईपर्यंत पेज शिजते। आणि मी इथे शूट करायला ट्रायपॉड ठेवला होता। सो लाडूला तेच हवं होतं आणि त्यासाठी तो हट्ट करत होता। मग मी शूट थांबवलं, त्याला पेज चारली आणि त्याला झोपी घातलं। आणि हा पूर्ण दिवसभरातला लाडूचा सगळ्यात पहिला नॅप। आणि लाडूला आता मी या पाळण्यामध्ये टाकत नाही, कारण की तो उठला की लगेच उठून उभा राहतो आणि त्यामुळे एकदा दोनदा तो पडला सुद्धा, त्यामुळे मग आता मी त्याला या पाळण्यामध्ये टाकत नाही। आणि लाडू उठला की मग त्याला दुपारच्या जेवणाच्या आधी मध्ये काहीतरी स्नॅक्स किंवा मग एखादं फळ किंवा काहीही मी त्याला खायला देते।
आणि त्याला जर का खायचं असेल तर तो खातो, नाही तर मग नाही खात. आणि मी किचनमध्ये काम करत असले की लाडू असंच इथेच किचनमध्येच खेळत असतो. आणि त्यानंतर त्याला पुन्हा दुपारी मी एकदा झोपवते आणि दुपारी झोपून उठला की मग मी त्याला दुपारचं जेवण देते. तर आज मी लाडूला दुपारी जेवणामध्ये बनवली होती साबुदाण्याची पेज. मी साबुदाणे आधीच भिजवून ठेवले होते आणि तो उठला की मग मी त्याची पेज बनवून त्याला चारली. आणि शिव आणि लाडू दोघांनाही एकच गोष्ट हवी असते. तर शिवला बंदूक इतकी आवडते ना की तो सकाळी उठला की त्याला बंदूक हातात हवी असते. आणि लाडूसुद्धा त्याच्याच बंदुकीच्या मागे लागलेला असतो. त्यामुळे मग शिवची आणि त्याची आत्ता भांडणं सुरू झाली आहेत. आणि लाडू शिवच्या हातात जी काही गोष्ट बघेल ना तीच त्यालासुद्धा हवी असते. तर बरेच दिवस झाले रुटीन ब्लॉग्स आलेले नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे ना, लाडूला ट्रायपॉड घ्यायचा असतो. जेव्हा केव्हा मी ट्रायपॉडवर फोन ॲडजस्ट करून ठेवते व्हिडिओ शूट करायला, तर त्याला ट्रायपॉडच हवा असतो, फोनच हवा असतो. त्यामुळे ना मला शूट करताच येत नाही. आणि तुम्हाला जर का लाडू काय काय खातो आणि त्या सगळ्या गोष्टींच्या रेसिपीज जर हव्या असतील ना तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार नाही. फक्त लाडूला मी काय दिले खाऊ तेवढंच फक्त सांगणार आहे. रेसिपी शेअर करणार नाही, नाहीतर ब्लॉग खूप मोठा होईल. लाडू, ए लाडू, खाऊ कुणाला खायचा? खाऊ कुणाला खायचा? आणि लाडूला खिडकीत उभं राहायला खूप आवडतं, कारण की त्याला इथून येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गाड्या दिसतात. त्यामुळे मग त्याला इथे उभं राहायला खूप आवडतं. आणि लाडूने पुन्हा ट्रायपॉड बघितला आणि मग मी पुन्हा तो उचलून ठेवला. सो आता तुम्हाला कळालंच असेल की माझे व्लॉग्स काय येत नाहीत. लाडू, ये 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 ये. सो आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 5 आणि लाडू आता मस्तपैकी रेडी झाला आहे, मस्त फ्रेश झाला आहे, कपडे चेंज केलेत
आणि आत्ता लाडूला मी स्नॅक्समध्ये देणार आहे मुरमुरे. गव्हाचे देऊ शकता किंवा मग साधे मुरमुरे देऊ शकता. आणि लाडूला आहे ना सतत फोन पकडायचा आहे. काय त्या फोनमध्ये, काय फोनमध्ये, कशाला पकडायचे तुला, तुझे कामाचे आहे का काही? लाडूला आहे ना या खिडकीमध्ये उभं राहायला खूप आवडतं, कारण की इथून त्याला सगळ्या गाड्या दिसतात जाताना, आणि त्यामुळे ना त्याला इथे उभं राहायला खूप आवडतं. प्लस ह्या खिडकीसोबत तो सतत खेळत असतो. डिंग 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 डिंग. लाडू लाडू हे घे घे. लाडूने मुरमुरे खाल्ले आणि मग मी त्याला बाहेर घेऊन गेले. आणि इकडे बसून ना मग तो गाड्या बघत होता, हलणारी झाडं बघत होता आणि सगळ्या गोष्टी त्याला दिसत होत्या. प्लस मग शिवसुद्धा आला आणि मग तो सुद्धा बसला होता. आणि शिव तर सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांना बाय करत असतो. आणि बराच वेळ बाहेर थांबल्यानंतर ना आता झाली होती माझी स्वयंपाकाची वेळ आणि नेमकी लाईट गेली होती. आणि स्वयंपाक करताना लाडूला त्याची आजी घेते, कारण की आत्ता तो आहे ना मला उभं बघितलं की मग लगेच त्याला असं वाटतं की मी त्याला उचलून घ्यावं. त्यामुळे मग मी स्वयंपाक करत असताना लाडूची आजी त्याला सांभाळते. आधी तो काही त्याला खेळायला दिलं ना, माझ्याजवळ बसवलं तरी तो बसायचा ते खेळत, पण आता तसं नाही आहे. आता त्याला असं वाटतं की मी त्याला उचलूनच घ्यावं. माझा स्वयंपाक झाला तरीसुद्धा लाईट आलेली नव्हती. तर थोड्या वेळ इथे लाडू खेळला आणि त्यानंतर मग आम्ही दोघं एकत्र जेवायला बसलो. आणि मी थोडंसं त्याला चारलं माझ्यासोबतच, म्हणजे त्यालासुद्धा जे काही मी खाते ना ते सगळं खाण्याची सवय होईल. तर फार नाही, आणि आमचं जेवण तिखट अजिबात नसतं. सो मी त्याला जास्त काही देत नाही, फक्त थोडीशी चपाती दिली, भाकर दिली, भात दिला, जी काही भाजी केली असेल तर ती फक्त मी त्याला टेस्ट करायला देते. फार म्हणजे आपण जसं जेवतो तसं तो जेवत नाही, पण तो प्रत्येक गोष्ट थोडी थोडी टेस्ट करतो. म्हणजेच त्याचे जे टेस्ट बड्स आहेत ते आपल्यासारखेच डेव्हलप व्हावेत म्हणून. आणि मग थोडंफार त्यांनी खाल्लं आणि त्यानंतर मग त्याचे पप्पा त्याला घेऊन गेले आणि मग मी जेवण केलं. जेवण करून मी वरती गेले, लाडूला डायपर घातलं आणि आता झाली लाडूची झोपायची वेळ. सो झोपायच्या आधी मी त्याला फीड केलं आणि मग मी त्याला झोपी घातलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.